नमस्कार मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या. तुम्हाला वेळेविषयी सांगतो मित्रांनो. माणसाचं शिक्षण चाललं आहे 25 वयापर्यंत तो शिक्षण घेतो. त्यानंतर जवळजवळ त्याला नोकरीला बघतो. नोकरी बघण्यात 10 वर्ष जातात. म्हणजे जवळजवळ 38-35 वर्ष त्याला नोकरी बघण्यात जातात. त्यानंतर माणसाचं आयुष्य राहिले तरी किती 50-60च्या आतच लोक टपाटपा कोंबडीसारखी मरवते. त्यामुळं मला हे सांगायचं मुलांना, कारण काय होते मुलं आणि ऐकलं असतं का मी 10व्या प्रयत्नात सुटलो, 9व्या प्रयत्नात सुटलो. मुलं जेवढे IPS अधिकारी होतात ना तेवढेच मुलं वेडे होतात. तुम्हाला सांगतो अभ्यास करू. म्हणून मला एक सांगायचं मुलांना, माझा तुम्हाला राग येत असेल हा मुलगा असं का बोलतो, पण मी पाहिले मी सुद्धा खूप आयुष्यात वेळ वाया घातला. सगळे भेटतं माणसाला मित्रांनो, पण वेळ वाया गेलेला वेळ आपल्याला परत घेता येत नाही. म्हणून सांगतो, जर आपलं होतंय ना भाऊ, आपलं माइंड आपल्याला सांगत असतं बा आपण आता हे पोचू शकतो, हे करू शकतो. नाही होतं सोडून द्यायचं मित्रांनो. तुम्ही चहा विका. एखाद्या मुलाला असतात, मी कसं चहा विकू, मी एवढं शिकलो आहे, मी कसं भांडे घासू, मी कसं काय करू. मला छोट्या व्यवसायातून माणूस मोठा होतो मित्रांनो, लगेच काही माणूस मोठा होत नाही. मला हेच सांगायचे, कारण की आजही मी बघते बाहेर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलं एवढे तणावाखाली असतात. 40-40, 35-35 वय झाले, कुठं जॉब लागत नाही आणि अजून त्यांचा अभ्यास चाललेला आहे मित्रांनो. काय करायचं. आज तुम्ही 35 वर्ष 38 वर्ष तुम्हाला नोकरी लागली, आयुष्य किती राहिले. 60व्या वर्षी तुम्ही रिटायर, 20 वर्ष नोकरी करून तुम्ही असं काय कमावलं आहे. आणि ताण डोक्याने, हा जर ताण घेतलेला आहे, ताणाचं किती मानसिक परिणाम होतो हे मला माहिती मित्रांनो. म्हणून वेळ न घालता कमी क्षणात भाऊ आता होतंय नाही होतं द्या सोडून विषय, लगेच दुसरं काही पर्याय शोधा मित्रांनो. प्लीज वेळ वाया घालू नका, कारण की सगळेच अधिकारी होणार नाहीत. काहींना शेती करावं लागेल, काहींना चहा विकावं लागेल. हा अधिकारी झाला आहे म्हणून, हा PSI झाला म्हणून मी PSI मला PSI व्हायचं आहे, सोडून द्या मित्रांनो. प्रत्येकाला इथं वेगळी लाईफ, प्रत्येकाचं सारखं होणारच नाही. म्हणून मित्रांनो, वेळ वाया घालू नका.